माणूस मेल्यावर संपतो असं म्हणतात, पण काही इच्छा आणि वेदना अशा असतात ज्या मृत्यूलाही जुमानत नाहीत. तयार रहा अशा एका अनुभवासाठी जो तुमच्या काळजाचा ठोका चुकवेल. मान कापल्या. अनावधानाने केलेल्या काही चुका कशा प्रकारे मोठ्या संकटात टाकू शकतात हे तुम्हाला या कथेवरून समजेल. ही कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. गोवंडी रेल्वे स्थानकाचा परिसर तसा नेहमीच गजबजलेला असतो. स्थानकाला लागूनच बाजार असल्यामुळे तिथे नेहमीच मोठी वर्दळ पाहायला मिळते. दुपारचे साधारण 12 वाजले होते आणि शाळा नुकतीच सुटली होती. शाळेतील काही खोडकर मुले पूर्व दिशेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी पुलाचा वापर न करता रेल्वे रूळ ओलांडून जाण्याचा धोकादायक मार्ग स्वीकारत असत. फारुक आणि त्याचे मित्र 6वीत शिकत होते. एके दिवशी नेहमीप्रमाणे रूळ पार करत असताना फारुकला लघुशंकेची ओढ लागली. त्याने आजूबाजूला न जाता रुळावरच लघुशंका केली आणि मित्रांसोबत मजा मस्ती करत तो आपल्या घरी निघून गेला. पण त्याच्या एका चुकीमुळे पुढे काय वाढून ठेवलंय याची त्याला पुसटशीही कल्पना नव्हती. फारुक घरी परतण्यापूर्वी त्याची आई नेहमीप्रमाणे त्याची वाट पाहत होती. तो शाळेतून घरी आला की त्याला जेवू घालून त्याच्यासोबत खेळण्यातच तिचा पूर्ण दिवस आनंदात निघून जायचा. पण त्या दिवशी फारुक घरी आल्यावर त्याला कमालीची अस्वस्थता जाणवू लागली. तो शांतपणे जेवला आणि कपडेही न बदलता तो तसाच झोपी गेला. आईला त्याच्या अशा वागण्याची सवय नसल्यामुळे तिला खूप नवल वाटले. पण काही वेळातच त्याला थंडी वाजून आली आणि अचानक तीव्र ताप भरला. त्याची आई तातडीने त्याला घेऊन दवाखान्यात गेली. पण 3 तास उलटूनही ताप कमी होण्याऐवजी वाढतच चालला होता. औषधांच्या प्रभावामुळे फारुकला झोप लागली खरी, पण तो स्वस्थ झोपू शकत नव्हता. त्याची काहीतरी तगमग सुरू होती. संध्याकाळी 5 वाजता अजान सुरू झाली आणि तो आवाज कानी पडताच फारुक ताडकन उठून बसला. त्याचे डोळे रागाने लालबुंद झाले होते. दोन्ही भुवया उंचावून आणि डोळे मोठे करून तो संतापाने काहीतरी शोधू लागला. शोधत शोधत तो स्वयंपाकाच्या ओट्याजवळ गेला. त्याच्या आईला काहीच कळेना की हा नक्की काय शोधतोय. तिने त्याला वारंवार विचारले, पण फारुक काहीच बोलत नव्हता. रागाच्या भरात ओट्यावर जे काही हाताला येईल ते तो खाली फेकून देत होता. अचानक त्याच्या हाताला सुरी लागली. ती सुरी हातात घट्ट पकडून तो आपल्या आईच्या दिशेने वळला. आईला काही समजण्याच्या आतच तो तिच्या अंगावर धावून गेला आणि ती सुरी थेट तिच्या गळ्यापर्यंत नेली. फारुकच्या आईने प्रचंड भीती असतानाही धीर एकवटून त्याचा हात घट्ट पकडून ठेवला. ती सतत ओरडत होती, फारुक, हे काय करतोयस? सुरी खाली ठेव. पण फारुकवर कशाचाही परिणाम होत नव्हता. जणू काही तिची हाक त्याच्या कानापर्यंत पोहोचतच नव्हती. त्या दोघांचा आरडाओरडा ऐकून शेजारी मदतीला धावून आले, पण तो कोणालाच आवरत नव्हता. पुढची 20 मिनिटं हा थरार असाच सुरू होता. पण अजान संपताच तो एकदम शांत झाला आणि जागीच बेशुद्ध पडला. आसपासचे लोक जमा झाले आणि कुजबुजू लागले, याला नक्कीच कोणीतरी झपाटलंय. याला लवकरात लवकर शेखकडे न्या.
नाहीतर हा तुम्हा सर्वांना आणि स्वतःलाही इजा करेल. शेख ही एक अशी व्यक्ती होती जी अशा भूतबाधा किंवा अमानवी शक्तींना उतरवण्याचे काम करायची. वातावरण थोडे शांत झाल्यावर त्याच्या आईने त्याच्या कपाळावर पट्ट्या ठेवल्या. हळूहळू ताप उतरला, पण तो झोपेत काहीतरी पुटपुटत होता. आईने नीट कान देऊन ऐकले, तर तो पोटतिडकीने म्हणत होता, मैं सबका गला काट डालूंगा, किसी को नहीं छोडूंगा. मेरा बच्चा, मेरा बच्चा, जल्दी आऊंगा मैं. हे ऐकल्यावर त्याच्या आईची खात्री पटली की हे प्रकरण साधेसुधे नसून काहीतरी अघोरी आहे. रात्री फारुकचे वडील कामावरून आले. त्याच्या आईने त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांनी उद्याच त्याला शेखकडे नेण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी सकाळी फारुक एकदम आनंदात होता. जणू काही घडलेच नाही. तो नेहमीपेक्षा जास्त उत्साही दिसत होता. त्याला मुलांसोबत खेळताना बघून त्याच्या आई वडिलांना थोडे बरे वाटले. पण दुपारी 12 वाजता पुन्हा अजान झाली आणि पुन्हा त्याचे रूप भयानक झाले. तो धावत घरात गेला, सुरा उचलला आणि आपला मित्र सलीम याच्या मागे धावू लागला. सलीम वयाने त्याच्यापेक्षा मोठा असल्यामुळे त्याने स्वतःला फारुकपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला, पण त्या झटापटीत सलीमच्या हाताला सुरा लागला. आजूबाजूच्या लोकांनी धावून येत फारुकला पकडले. तसा सलीम तिथून पळून गेला. पण त्यानंतर फारुकने ज्यांनी ज्यांनी त्याला पकडले होते त्यांनाच सुरा दाखवून धमकावू लागला. त्याचे वडील हे दृश्य बघून थक्क झाले. 3-4 जणांनी त्याला घट्ट पकडून ठेवले होते, पण त्याच्या अंगात अफाट शक्ती संचारली होती. त्याला पकडण्यासाठी आलेले लोक सुद्धा आता घाबरू लागले होते. अखेर अजाण संपली आणि तो पुन्हा पूर्ववत झाला. त्याचे आई वडील आणि काका त्याला घेऊन मशिदीच्या मागे असलेल्या एका छोट्या घरात गेले. ती मशीद दिसताच फारुक पुन्हा प्रतिकार करू लागला. तो जोरात हातपाय आपटू लागला. यावेळेस 6 जणांनी त्याला अक्षरशः उचलून आत नेले. शेख यांनी आधीच सगळी तयारी करून ठेवली होती. फारुकला बळजबरीने त्यांच्या समोर बसवण्यात आले. तो तिथून पळून जाण्यासाठी अतोनात धडपडत होता. शेख यांनी त्याच्या अंगावर मंत्राग्नीची विभूती टाकली. तसा अंग भाजल्यासारखा फारुक स्वतःचे शरीर चोळू लागला. हळूहळू त्याचा जोर कमी झाला आणि त्याच्या हालचाली मंदावल्या. शेख बाबांनी त्याला भेदक नजरेने पाहताच प्रश्न विचारायला सुरुवात केली. तुझे नाव सांग. त्यावर फारुक एक अत्यंत कर्कश आणि भयानक आवाजात हसू लागला. मैं नहीं बताऊंगा. कुछ भी करो, मैं इस बच्चे को नहीं छोडूंगा. शेख यांनी पुन्हा त्याच्यावर उदी फेकली, पण तो काहीही बोलायला तयार नव्हता. उलट त्याने आता स्वतःलाच इजा करून घ्यायला सुरुवात केली. जोपर्यंत रक्त येत नाही तोपर्यंत तो आपले डोके जमिनीवर आपटू लागला आणि स्वतःच्याच डोळ्यात बोटे घालू लागला. हे भयानक दृश्य पाहून त्याचे आई वडील प्रचंड घाबरले आणि त्यांना घाबरलेला पाहून फारुक अजूनच अकराळ विक्राळ हसू लागला. शेख यांना आता पक्के समजले की याला केवळ धाकाने नाही तर युक्तीने बाहेर काढावे लागेल. फारुक झोपेत काय बडबडत होता हे त्याच्या आईने शेख यांना आधीच सांगितले होते.
तीच कडी पकडून शेख गंभीर आवाजात म्हणाले, ठीक आहे. मग जर तू या फारुकला इजा केलीस तर तिकडे तुझ्या स्वतःच्या मुलालाही इजा होईल, हे लक्षात ठेव. हे ऐकताच फारुक एकदम दचकला आणि घाबरून म्हणाला, नहीं, मेरे बेटे को कुछ मत करना. मैं फारूक को कुछ नहीं करूंगा. मग चेहऱ्यावर केविलवाणे हसू आणत तो पुढे म्हणाला, पर आप मिले मेरे बेटे से? कैसा है वो? महीनों बीत गए उसे मिले हुए. आणि एखादे लहान मूल रडावे तसा फारुक ढसाढसा रडू लागला. शेख यांना आता त्याची दुखरी नस सापडली होती. ते म्हणाले, जर तू माझ्या प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरे देशील तरच मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे देईन. आपले डोळे पुसत फारुक म्हणाला, हाँ पूछो, जो पूछना है पूछ लो. शेख यांनी विचारले, तुझं नाव काय? त्यावर तो म्हणाला, मैं अब्दुल. तू कुठे राहायचास आणि तुझ्या घरात कोण कोण आहे? अब्दुल म्हणाला, मैं गोवंडी में ही रहता था. घर में मेरी बीवी और मेरा 3 साल का बच्चा है. मोहम्मद नाम है उसका. बाबांनी पुढचा प्रश्न केला, तुला फारुक कुठे आणि कसा सापडला? अब्दुल बोला, रेलवे पटरी पर ये बच्चा सुसु कर रहा था. वही जगह जहां मेरी मौत हुई थी. तो इसी ने मुझे अपने अंदर बुला लिया. तुझा मृत्यू नक्की कसा झाला? या प्रश्नावर अब्दुल अत्यंत भावुक होऊन सांगू लागला, मेरे बच्चे का जन्मदिन था. उसको साइकिल लाऊंगा ये प्रॉमिस किया था. वो बोल रहा था, अब्बू मत जाओ आज काम पे. फिर भी मैं काम के लिए निकल पड़ा. अंधेरी ट्रेन लगी थी. अगर वो चली गई तो अगली ट्रेन 30 मिनट बाद थी. तो मैं चलती ट्रेन में चढ़ा. ट्रेन चालू हो गई थी. बहुत भीड़ थी. मैं खुद को संभल नहीं पाया और पटरी पे गिर गया. सामने से ट्रेन आ रही थी. मेरा सर अलग हो गया. मैंने बेटे की नहीं सुनी. अगर सुनता तो आज मैं उसके साथ होता. हे ऐकून तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचेच डोळे पाणावले. अब्दुलची ही व्यथा ऐकून सर्वांना खूप वाईट वाटले. शेख समजुतीच्या स्वरात पुढे म्हणाले, अब्दुल, आता या फारुकला सोड. या निष्पाप मुलाने तुझे काय बिघडवले आहे? विचार कर. हा सुद्धा कुणाचा तरी मुलगाच आहे ना? अब्दुल हुंदके देत म्हणाला, छोड़ दूंगा, पर मुझे मेरे परिवार से मिलवाओ. मेरा बच्चा, मुझे उसको आखिरी बार देखना है, मिलना है, उससे बात करनी है. उसके बाद मैं चला जाऊंगा. अब्दुलने रडत रडत आपल्या घराचा पत्ता आणि फोन नंबर दिला. फारुकचे वडील आणि शेख यांनी वेळ न घालवता तातडीने त्याच्या घरच्यांशी संपर्क साधला आणि त्यांना तिथे बोलावून घेतले. काही वेळातच अब्दुलची पत्नी आणि त्याचा छोटा मुलगा तिथे पोहोचले. अब्दुलने आपल्या कुटुंबाला शेवटचे डोळे भरून पाहिले. मुलाशी बोलला आणि दिलेला शब्द पाळून तो कायमचा फारुकचे शरीर सोडून निघून गेला.
फारुख शुद्धीवर आला, पण त्याला या घडलेल्या गोष्टीची काही आठवण नव्हती, कुठल्याही प्रकारची जाणीव नव्हती. अशा भीतीदायक प्रवासात माझ्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, पुढची कथा तुमच्याच दारावर थाप मारू शकते, त्यामुळे बेल आयकन दाबायला विसरू नका.